बरेच मित्र म्हणतात आपण कलम करून दाखवतात, परंतु त्याचा रिझल्ट हा कशा पद्धतीने येतो हे दाखवत नाहीत. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा रिझल्ट दाखवणार आहे की तो 100% आणि कमी दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तो रिझल्ट कोणता? तर आपण लिंबुनीवरती मागील व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं होतं किंवा गुट्टी कलम कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने आपण लिंबुनीवरती किंवा दुसऱ्या झाडावरती गुट्टी कलम केला जातो. त्याच पद्धतीने आपण लिंबुनीवरती एक गुट्टी कलम केला होता. त्याचा रिझल्ट हा आपल्याला आता पाहायला मिळतोय. साधारणपणे फक्त 25 दिवसामध्येच आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो आता पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, आपण 25 दिवसा अगोदर ती लिंबुनीवरती एक गुट्टी कलम बांधला होता. त्याचा रिझल्ट जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच मित्र म्हणत असतील की आपला कलम 25 दिवस झाले तरी पण त्याला मुळ्या फुटलेल्या नाहीत किंवा सक्सेस झाले नाही. तर मित्रांनो, बरोबर ती 25 दिवसांनीच फुटेल असं नाही. योग्य वातावरणामधील आर्द्रता, तापमान याच्यावरती अवलंबून असते. साधारणपणे 15 दिवसापासून ते आपल्याला 35 दिवसापर्यंत कलम फुटण्याचा जो कालावधी असतो तो पाहायला मिळत असतो. आपला कलम 25 दिवसानंतर फुटलेला आहे. आता आपण बघू शकता त्याच्यामुळे देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. लिंबुनीच्या झाडाची जर उंचीचा जर विचार केला आपण, साधारणपणे 4 फूट उंचीच्या झाडावरती आपण हा कलम बांधला होता. आता आपण सिकेटरच्या सहाय्याने कलम बाजूला काढून घेतो. म्हणजे जी फांदी आहे ती कलम बांधला ज्या जागेवरती बांधला आहे त्याच्या खालच्या साईडकडून आपण त्याच्या सिकेटरच्या सहाय्याने आपण कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली फांदी निवडली होती. फांदीला साधारणपणे 3 ते 4 मुळे आपल्या फांद्या ज्या आहेत त्या आपण निवडलेलं होतं आणि त्याच्यावरती कलम हा बांधला होता. कलम कशा पद्धतीने बांधतात याविषयी देखील आपण एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. तो जाऊन आपण माहिती घेऊ शकता किंवा गुट्टी कलम हा का आपण कशा पद्धतीने बांधला पाहिजे. त्यानंतर जी पॉलिथिन आपण बांधलेली त्याच्यावरती दोरीने घट्ट पद्धतीने कलम बांधणी करत असतो ते आता आपण सोडतो. यासाठी आपण बांधतात की चांगल्या पद्धतीने जी मिश्रण आहे आतलं ते चांगल्या पद्धतीने त्याला आवळून बसेल आणि आपला कलम जो आहे तो चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे बाजूला काढून घेतलेले आहे. त्यानंतर जी पॉलिथिनची पिशवी आहे ती पॉलिथिनची पिशवी आपण बाजूला काढतो आणि पॉलिथिनची पिशवी बाजूला काढल्यानंतर आपण त्याच्यावरती बघू शकता आपल्याला मुळ्या ज्या आहेत त्या आता पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 8-9 मुळ्या ज्या आहेत त्या आपल्याला फुटलेल्या पाहायला मिळत आहेत. आता ह्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला रोप लागवड करण्यासारख्या मुळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जास्त प्रमाणात देखील मुळ्या फुटल्या तर नंतर त्या मुळ्या वाळतात. त्यामुळे अशा पद्धतीने मुळ्या फुटल्यानंतरच आपण जो कलम आहे तो काढला पाहिजे. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये आपण ते रोपटं आहे ते लागवड करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने माती पाणी टाकून. आणि त्यानंतर काळजी काय घ्यायची तर काळजी अशा पद्धतीने घ्यायची, जे पण आपण रोपटं लावलं आहे ते डायरेक्ट सूर्यप्रकाशात न ठेवता आपण सावलीमध्ये ठेवायचं आहे. साधारणपणे 1 महिना आपण जर सावलीमध्ये ठेवलं तर त्यानंतर आपण जमिनीवरती त्याची लागवड जी आहे ती करू शकतो. अशा पद्धतीने आपला जो रिझल्ट आहे तो साधारणपणे 25 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. आणि गुट्टी कलमाविषयी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. त्याचे उत्तर जे आहे ते तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर धन्यवाद.